कशी आहेस? अगदी मजेत. तू कशी आहेस? मी छान आहे ग. तू बस बस बस. काय ग अचानक आलीस? काही कळवलंही नाही. बरं ऐक ना देव, हे बघ मी उद्या बाजारात जाणार आहे. मला लोकर आणायचे, बाळासाठी मोजे करायचे. मला सांग कुठल्या रंगाचे आणू? आई तू पण ना. अगं असं काय करतेस? आता आजी होणार आहे मी. नातवाच्या येण्याची तयारी नको करायला मला आता. अगं ही फक्त सुरुवात आहे. आता बाळ आलं ना की बघ तुझे किती लाड होतील. बाळ येण्याच्या बातमीनेच तुम्ही सगळे इतके आनंदात आहात, पण तुम्हाला न विचारता बाळाच्या बाबतीत मी एक निर्णय घेतला. असं बाळ मी प्रिया बहिणींना द्यायचा निर्णय घेतलाय. हे जबलं तुम्ही देवेन त्यांच्या बाळासाठी बनवलं? हे बघ, हे मोजे पण. मग मला पण द्या, मी पण बनवते. आम्हालाच बनवायचंय हौसेनं. आम्ही आहोत ना, आम्हीच करू. अहो पण हे मी तुमच्या बाळासाठी बनवणार आहे. तुम्ही देवेन त्यांच्या बाळासाठी बनवताय ना, मग मला पण तुमच्या बाळासाठी काहीतरी बनवायला पाहिजे ना. नको जाणे, राहू देत. काही गरज नाहीये त्याची. काय झालं ताईसाहेब? माझं काय चुकलं का? जणी आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. आम्ही गरोदर नाही आहोत. ताईसाहेब असं काय बोलताय? तू आमची आहेस ना जणी, आम्हाला जवळची आहेस ना, म्हणून आम्ही तुला खरं ते सांगतोय. आणि आम्हाला असा विश्वास वाटतो की तू याची वाच्यता कुठेही करणार नाहीस. मग ताईसाहेब तुम्ही? आम्ही आई होणार आहोत देवच्या बाळाच्या. आम्ही देवयानी आणि विक्रम भाऊजींचं बाळ दत्तक घेणार. पण ताईसाहेब जनी विषय वाढवू नकोस आता. देव, असं काय झालं की तू इतक्या टोकाचा निर्णय घेतलास? प्रिया बहिणींसाठी मला तो निर्णय घ्यावाच लागला. पण मला एक कळत नाही, प्रिया वहिनी गरोदर आहेत ना? प्रिया बहिणी गरोदर नाहीत. प्रिया बहिणी कधीच आई होऊ शकणार नाही. अच्छा काय रे, फोन करणार होतास ना? काय झालं? साहेब, मी नताशाच्या घराच्या बाहेरच उभा आहे. ती अजून आली नाही. साहेब, ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. बोलण्यात वेळ घालू नकोस, तिच्यावर लक्ष ठेव. हॅलो, सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख बोलते. हाँ बोला. कधी? मला नक्की सांगा, ही खबर पक्की आहे ना? ओके ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. सर आपल्याला लवकर निघायला हवं. काय झालं? एनिथिंग सिरियस? सर नताशाचा पत्ता लागलाय. ती तिच्या घरी आहे आता. बरं ठीक आहे, निघू आपण. सर प्लीज लवकर करा ना. हो झालं 5 मिनिटातून. साहेब, नताशा आताच घरी आली. लपत छपत घरात जाताना पाहिजे. लक्ष ठेव तिच्यावर. आम्ही आलोच. हो सर. तुला काय वाटलं आम्हाला हुलकावणी देऊन तू निसटून जाशील? असा सहजासहजी सोडणार नाही तुला. खूप हिशोब चुकते करायचे तुला. तुम्ही माझं काहीही वाईट करू शकत नाही. जगासमोर जरी तुम्ही खूप महान व्यक्ती असलात ना, तरी आतून किती पोकळ आहात चांगली जाणून मी. ज्याने आमच्या बरोबर विश्वासघात केला त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. तरी तुला एक संधी देतो आम्ही. जो कोरा कागद तुला सही करून दिला होता तो कोरा कागद परत कर आणि तोंड काळं कर स्वतःचा. तुमचा सही केलेला कोरा कागद माझ्यासाठी हुकमी एक्का आहे. ज्या दिवशी मी तो बाहेर काढेन त्या दिवशी आयुष्यातून उठवीन मी तुम्हाला. आयुष्यातून उठवीन.